हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नरहरी झिरवळांचा महायुतीला झटका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवळांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, कार्यकर्त्यांना सूचना। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। भाजपचे 48 नेते 288 मतदारसंघात दौरा करणार। दिल्लीहून परतल्यानंतर बावनकुळेंची माहिती। बच्चू कडू, भुजबळ आणि जरांगेंची भेट घेणार। मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंनी एकत्र यावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या केवळ अफवा। भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे पाय धुतल्यानंतर भाजप आक्रमक। भाजप युवा मोर्चाचं राज्यभर चिखल लगाव आंदोलन। पटोलेंच्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त। दिल्लीतून परतल्यानंतर फडणवीस ऍक्शन मोडमध्ये। फडणवीसांकडून आज नागपूरमधील प्रकल्पांच्या आढावा बैठक। वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याला नकार दिल्याची माहिती। महायुतीनं कितीही इंजिन जोडलं तरी विधानसभेत आम्ही जिंकणार। आता फडणवीसांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा टोला। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम एनएससीआय सभागृहात मेळावा। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मनात राम आणि हाताला काम। डोंबिवलीत वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाची बॅनरबाजी। बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। अमोल मिटकरींचा भाजप नेत्यांना इशारा। तर आमच्याकडून दादांबद्दल कुणी काही बोलत नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट। शरद पवार दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर। आज अनेक ठिकाणी शेतकरी मेळावे घेणार। पवारांच्या बारामतीमधील निवासस्थानी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी। राज ठाकरे आणि अमित ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर। आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, तर उद्या त्र्यंबकेश्वरच्या वारीमध्ये सहभागी होणार। आजपासून पोलीस भरतीला सुरुवात। 17,471 पदांसाठी 17,76,000 अर्ज। तर रत्नागिरीत पोलीस भरती दरम्यान पावसाची हजेरी। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी। बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची रखडपट्टीच राहण्याची शक्यता। 2026 पर्यंत 1 दिवसाआडच पाणीपुरवठा राहणार, प्रशासनाची माहिती। राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यात 63% जास्त पाऊस। पुढील 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याकडून येलो अलर्ट। तर पुढच्या 5 दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। पावन दुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी। 85.97 मीटर भाला फेकत नीरजनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर। उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्याकडून पुतीन यांचं स्वागत। 2 बलाढ्य एकाधिकारशहांच्या भेटीकडे जगाचं लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।